फेब्रुवारी महिना म्हटलं की प्रेमाचे वारे आपसुकच व्हायला लागतात. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मेसेजेस, मीम्स, नवनवीन गिफ्ट्स पाहायला मिळतील. पण हल्लीचं जे प्रेम आहे ते खूपच बदललेलं आहे. प्रेमाची व्याख्या बदलली आहे, प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बदलली आहे. काही लोकांमध्ये तर रिलेशनशिपची जागा अनफॉर्च्युनेटली सिच्युएशनशिपने घेतलेली आहे. जे काही असेल, व्याख्या बदलल्या असतील, पद्धत बदलली असेल, पण प्रेम ही जी भावना आहे ती तीच आहे. आज याच संदर्भात आपण लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांची प्रेमाची व्याख्या काय आहे, प्रेम म्हणजे त्यांच्यासाठी काय आहे हे जाणून घेणार आहोत. आणि त्याच सोबत फक्त आय लव्ह यू म्हणणं म्हणजेच प्रेम आहे का हे सुद्धा पाहूयात. चला जाऊयात. ते नजरेचं असायचं, त्याला मातीचा वास असायचा. असंच आता सगळं बदललं. आता माझं लग्न झालं. आता आम्ही इथे बसलोय हे पण प्रेमच आहे. फ्युचर काहीतरी आम्ही विचार करतोय. असं नाही की मेल आणि फिमेल किंवा एक गर्लफ्रेंड असेल म्हणजे प्रेम असेल, आई वडिलांचं प्रेम असो किंवा मुलांवरचं प्रेम असो. म्हणजे तुम्ही नाही सॉरी एक आमचं हे आहे की आताचं प्रेम थोडंसं म्हणजे शेड्यूल साठी मी म्हटलं तसं थांबलंय. पण आफ्टर रिटायरमेंट आम्ही एव्हरी डे आमचा व्हॅलेंटाईन डे असेल. असं गरजेचं नाही की गर्लफ्रेंड साठीच करावा, खास करून देवांसाठी पण करावा. दुसरं काही विसरलं. आता जागा अर्ध्याने व्हॉट्सअपला घेतली. प्रेम म्हणजे ना भांडण पण होतं, पण त्यापेक्षा जास्त प्रेम. एकमेकांना समजून घ्या. आमच्यासाठी व्हॅलेंटाईन डे एक ब्लॅक डे. व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे काय? व्हॅलेंटाईन आमच्यासाठी व्हॅलेंटाईन डे एक ब्लॅक डे. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय सांगू, प्रेम म्हणजे खूप वेगळं आहे. म्हणजे पहिल्याचं प्रेम आणि आताचा जर विचार केला ना तो खूप जमीन आसमानचा फरक आहे. पहिलं प्रेम आहे ना ते नजरेचं असायचं, त्याला मातीचा वास असायचा. खूप सुंदर असायचं ते प्रेम. भीती असायची प्रत्येकाची, आजूबाजूल्यांची भीती असायची, आपली स्वतःला भीती असायची, डोळ्याने इशारे असायचे. आणि तसं प्रेम आता नाही दिसत. जे पहिलं प्रेम जे आम्हाला ना म्हणजे प्रेमाचा एवढा अनुभव नाही, पण असं असायचं की हा धगधग असायची, पाठी बघेल परत बघणार. आणि आता असं नसतं. म्हणजे हे खूप कॉमन आहे. म्हणजे खूप चांगलं ती प्रेमाची गोष्टच वेगळी असायची. म्हणजे बघितलं तरी अंगात म्हणजे हे व्हायचं की हा सिच्युएशन म्हणजे सांगू शकत नाही आता. म्हणजे आम्ही पहिलं आम्हाला सरांनी सांगायचे की अमेरिकेमध्ये रात्री लग्न केले की सकाळी मोडायचं. आता असं इथं आता असं आहे की रात्री प्रेम केले की सकाळी मोडतं. सगळं बदललं. आता माझं लग्न झालंय. नाही खूप वाढतं. हो वाढतं प्रेम. म्हणजे ना भांडण पण होतं, पण त्यापेक्षा जास्त प्रेम. म्हणजे प्रेम तेव्हा कसं होतं आणि आत्ताचा काळ कसा आहे? त्यावेळेचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आता की मुलंच वेगळी आहे. तेव्हा तुम्ही प्रेम कसं व्यक्त करायचं? एक आम्ही केलंच नाही. प्रेमच केलं खूप. लहान फक्त करते ऑनलाईन नाते. आपल्या स्पेशल व्यक्तीला सेलिब्रेट करण्यासाठीचा एक दिवस आहे, तर तुम्हाला वाटतं म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे साजरा करावा की एव्हरी डे इज अ व्हॅलेंटाईन्स डे? ऑब्विसली एव्हरी डे व्हॅलेंटाईन डे. पण आजचं जे काही शेड्यूल्स आहेत 365 तुम्ही नाही करू शकत. त्याच्यातले 360 दिवस भांडणच करू शकतो. पण स्पेशली 14 फेब्रुवारी ग्रेट की एक दिवस दिलाय आणि तो दिवस करायचा एन्जॉय. प्रेम आणि आताचं प्रेम आमच्यामध्ये सेमच आहे, नवरा बायको मध्ये. तेव्हा माझी गर्लफ्रेंड होती, आता माझी बायको आहे तीच. 365 दिवस आपण करत असतो, त्याच्यातला हा एक दिवस असा जर महत्वाचा आपण साईडला काढला असेल तर तो सगळ्यांसाठी स्पेशल आहे. प्रेम म्हणजे विश्वास. बस असं काही गरजेचं नाही एकाच दिवशी करायला हवा. 365 दिवस केला तरी चालेल. आईसाठी करा, बहिणीसाठी करा. असं गरजेचं नाही की गर्लफ्रेंड साठीच करावा, सर्वांसाठी करावा, खास करून देवांसाठी पण करावा. प्रेम म्हणजे माझ्यासाठी श्रीकृष्ण. सगळी माया आहे, बाकी काही नाही. तो उसके बदले सिचुएशनशिप आ गई, रिलेशनशिप की जगह रिस्पेक्ट, लॉयल्टी सब खाता. मतलब आधी कसं होतं की कोणासाठी तरी म्हणजे वाट बघण्यासाठी लेटर्स लिहिणं. आता जे ठीक आहे टेक्स्ट मेसेजेसनी ती जागा घेत आहे, बट आता टायपिंग बघणं आणि मग ती व्याकुळता असणं ते सगळं असतं. तसं आता नाही राहिलं ना, कारण तेव्हा कशी लोक पत्र करायचे. आता जागा अर्ध्याने व्हॉट्सअपला घेतली.
युट्यूब व्हॉट्सअप कॉलिंग होतात, अनेक गोष्टी होतात, त्यामुळे तसा जसा दुरावा होता तो राहिला नाही आता. आता म्हणजे जर आठवण आली की ती video हा. call केला कारण लॉंग रिलेशनशिप डिस्टन्स असतात, हा. ते पण गरजेचं आता तेवढं राहत नाही. ते पण आठवतं. लगेच वाटलं तर व्हिडिओ कॉल करा. बरोबर. त्यामुळे ती जी भेटण्याची आतुरता असते ती कमी आता राहील. कुठेतरी संपुष्टात आली. संपुष्टात राहील. हा खूप चांगली गोष्ट आहे. प्रेम पण सांभाळा पण स्वतःला पण प्रायोरिटीज द्या. दोन्ही गोष्टी सांभाळून गेलं तर ठीक आहे. ओके. आताचं काळ खूप बदललेलं आहे. प्रेम बदललेलं वाटतं. हा बदललेले वाटते. हा वाटते, कारण की आता जग पण फास्ट झालंय, करिअर कडे लक्ष दिलं पाहिजे. काय नसेल तर प्रेम नुसतं प्रेमाने पोट नाही खाण्यासाठी पण काहीतरी करा. कोणते काय कसे एफर्ट्स घेतले पाहिजे एखाद्याला आपण एक काय म्हणतात स्पेशल प्लीज प्लीज काय केलं काय करायला हवं कोणासाठी कोणाला स्पेशल आता त्याचा हात दुखत होता म्हणून उचलून चालतं. कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या रूपामध्ये प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. तर काय सांगाल किंवा त्यावेळेसच्या आठवणी जुन्या आठवणी वेगळे पण ते सांगू शकत नाही आता ते. लय भारी आहेत ना, पण लय भारी आठवणी तर पहिला सांगायला पाहिजे. नाही नाही, जुन्या काळात काय मोबाईल नव्हतं, काय नव्हतं. हो, मग प्रेम करायचं मला समोर माणूस भेटायला चिठ्ठी वगैरे असायची जुन्या काळातलं. हो. एक चिठ्ठीवरती लिहून द्यायचं समोरच्या माणसाकडे, आणि मग तो त्या मेसेज सांगणार, समोरून चिठ्ठी येणार. आणि जुन्या काळात मग एक चिठ्ठी अशी गावाकडे चिठ्ठी मारली तर समोरच्या व्यक्तीला कळायचं जे आपल्या प्रेम जेंट्स असू किंवा लेडीज असू, हा. तर ते समोर ते असेल तर आपण त्याला शिट्टी मारल्यानंतर कळायचं विचारा. जुन्या काळात ती भावना नाही. आता सगळं मोबाईलचं स्टेटस वगैरे येते व्हॉट्सअप इंस्टाग्रामच्या माध्यमातून. जुन्या काळातला विषय चांगला असेल. तू शिट्टीचा विषय काढला, एकदा वाजवून पण दाखव. या वर्षाच्या 12 महिनेच व्हॅलेंटाईन डे असावा असं वाटतं. पण व्हॅलेंटाईन डे नुसतंच हजबंड वाईफ किंवा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड बद्दलच सीमित नाही. आई वडील भाऊ बहीण सर्वांनी एकमेकाला भरभरून प्रेम करावं. वर्षाचे 12 महिने हाच खरा व्हॅलेंटाईन डे. प्रेम म्हणजे माझ्या शब्दात आईने जो जन्म दिलाय ते लहानापासून जो तिचा पहिला स्पर्श होता ते मला खरं प्रेम वाटतं इतर सगळ्या प्रेमापेक्षा. मला असं बोलायचं की लिव्ह इन रिलेशनशिप पहिला बंद व्हायला पाहिजे. त्याचा याच्यावर खूप वाईट परिणाम होतो. दुसरं सोशल मीडिया, मोबाईल. आता पहिल्यासारखे नवरा बायको एकमेकांशी बोलत बसत नाहीत. कामावून आल्यानंतर पण ते मोबाईलवर असतात, सोशल मीडियावरती. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे सर्व काही आहे. आणि आता जे काही जगात चाललंय ते भारतात म्हणूनच नको, जगात चाललंय तेव्हा तर प्रेम खूप गरजेचं. हल्लीची जी पिढी आहे त्याबद्दल त्यांचं प्रेम काय, त्यांचं असं म्हणूया की त्यांचं वास्तविक प्रेम हे म्हणणं जास्त योग्य ठरतं. कारण ते वास्तवाला धरून चालतात. माझी आज काय परिस्थिती आहे, आज माझी काय नीड ते धरून ते आजचं प्रेम ते आहे. आणि असं वाटतं की म्हणजे सगळं ओव्हरऑल सगळं बघता चुकीचंही नाही, बरोबर आहे त्यांचं. हे काहीतरी वेगळं पर्स्पेक्टिव्ह मला खरी गोष्ट आहे ना, खरी गोष्ट आहे. आता समजा मला मुलगा आहे मुलगी आहे, दोन्ही समजा समलैंगिक असतील तर मी आदर करायला पाहिजे. शेवटी ते त्यांचं प्रेम आहे, माझं प्रेम होतं ना, ते त्यांनी एक्सेप्ट केलं. तसं त्यांचं प्रेम आहे ते मी एक्सेप्ट करायला पाहिजे. हीच काय मी समाजाने करायला. माझं असं आहे की त्या दिवशी लोक व्यक्त होतात की हो की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर कसं आहे काय आहे याबद्दल चर्चा होते. याबद्दल हल्ली ना ऑनलाईन डेटिंग हो. ना, राईट स्वाईप लेफ्ट स्वाईपचा जो आता जमाना आहे, तर त्याबद्दल काय वाटतं? खूप कसं आहे आपलं प्रेम? खूप क्षणात झालंय ते. लाईक खूप क्षणिक झालंय. हा खूप क्षणिक झालंय की एकदा मी राईट स्वाईप केलं झालं, एकदा लेफ्ट स्वाईप केलं झालं. पण त्यामध्ये आपण हे विसरून जातो की हा म्हणजे राईट स्वाईप केल्याचं ते महत्व तेवढं राहत नाही की मला एखादे आवडलं, मी बघितलं तर झालं, तेवढंच होतं. त्यानंतर पुढे काहीच असं. बरं. काय या जनरेशन मध्ये काय सुरू आहे? म्हणजे तुम्ही भेटता बट मग नंतर पटत नाही, त्यांना काही दिवस असं वाटतं की या जनरेशनचं असं वाटतं की आम्ही लोक जास्त करून वेळ देतो या सगळ्या गोष्टींना. आम्ही वेळ देतो आणि समोरच्याला समजून घेतो. म्हणजे समजण्यात एवढा वेळ जातो की जरा जरी काही खटकलं तर आम्ही लगेच निर्णय घेतो की हा, मग आम्ही त्या गोष्टीवर पुढचा विचार करायला लागतो की आता ही गोष्ट खटकल्या, मग पुढे जाऊन ती गोष्ट अजून खटकू शकते. मग आम्ही लगेच डिसिजन घेतो. त्यामुळे लोकांना असं वाटतं की आज हा मुलगा हिच्यासोबत होता तर मुलगा दुसऱ्या दिवशी दुसऱ्यासोबत पण असेल शकतो.
मग तो दिसतोही तसा. मग पण त्यामागे कोणी पूर्ण विचार करत नाही, लोक बघून जज करतात असं. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे मला असं वाटतं की एकमेकांच्या भावनांची कदर करणं, एकमेकांना समजून घेणं, हेच खरं प्रेम. तुम्ही जर व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मला विचारत असाल तर प्रियकर आणि प्रेयसी मधलं प्रेम त्या अनुषंगाने म्हणाल तर ते एक वेगळं प्रेम असू शकतं. छोट्या भावा बहिणींचं प्रेम वेगळं असू शकतं. थोडं आपल्या वयस्कर लोकांचं प्रेम वेगळं असू शकतं. म्हणजे एकमेकांच्या भावनांची कदर आपण जेव्हा करतो ना, तेच खरं प्रेम असतं असं मला वाटतं. कोणाच्या आयुष्यात जर प्रेयसी नसेल तर म्हणजेच काय प्रेम असतं असं नाही. त्याची प्रेमाची व्याख्या त्याच्यासाठी वेगळी असू शकते. तो तसं त्याचं आयुष्य जगत असेल. आणि मला काही आठवणी तुम्ही सांगू शकता आधी म्हणजे कॉलेजच्या दिवसांमध्ये ते पहिलं प्रेम शाळेत नाही, असं तर असंच अनुभवलं नाही. पण बघा असं अनुभवलं नाही, मग नंतर मग आपण लग्नाच्या नंतर पण ते प्रेम अनुभवलं, म्हणजे अनुभवतोय असं. बरोबर. मग मला असं म्हणायचं होतं की आता आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून पण प्रेम व्यक्त करतो. Exactly. समोरच्याची काळजी. हो, तेच म्हणून मी म्हटलं ना, एकमेकांच्या भावनांची कदर करणं म्हणजेच प्रेम आहे. तुम्ही छोट्या छोट्या तिला खुश करा, आपल्या पार्टनरला. प्रत्येक छोट्या मोठ्या प्रसंगामध्ये तिला मदत करा, कामात मदत करा, छोट्या काही अडचणी असतील त्याच्यामध्ये मदत करा. तिची खुशी म्हणजे तेच तुम्हाला प्रेम मिळतं. बरोबर. फक्त आय लव्ह यू म्हणणं म्हणजेच एक्झॅक्टली. तर हो, आय लव्ह यू म्हणणं म्हणजेच प्रेम आहे असं नाही, असं मी म्हणतो. प्रेम म्हणजे ना एक मॅजिक असतो. ते आपल्याला पटकन होतं आणि आपल्याला त्यावेळेस कळत पण नाही की प्रेम म्हणजे काय आहे. मग नंतर आपण ते मॅजिक मध्ये पोचतो ना, हळूहळू ते प्रेम म्हणजे काय आहे काय नाही. त्या गोष्टी होतात. म्हणजे प्रेम म्हणजे एक वेळेस आहे ना, काय बोलतात ना, खुदकशी आत्महत्यासारखं आहे. आणि करायला गेले ते निभावणारे वाले ना खूप चांगले निभावतात. आणि काही लोक नाही निभावले नाही का, वन साइडने प्रेम केलं की माणूस तुटतो, रेखाट होतो. पण प्रेम म्हटलं की ना एकदम जादू आणि मॅजिकच आहे. पण हे जे तुम्ही म्हणालात की एक वन साइडेड लव्ह, हा, पण त्यामध्ये समोरच्याच्या भावनांचा पण सन्मान करणं तितकंच तितकंच गरजेचं आहे. समोरच्याला तर फिलिंग्स नाहीये, ते ऍक्सेप्ट करणं पण खूप गरजेचं आहे. आणि ते हो. प्रेम तसं जपणं ते किती महत्वाचं आहे. प्रेम जपणं खूपच महत्वाचं आहे. कसं म्हणजे काय, मी त्याला व्हॅल्यू दिले तर त्यांनीही मला व्हॅल्यू द्यायचंय, त्यालाही जपणं. मी जेवढं प्रेम केलंय तेवढं तर प्रेम करणं ते शक्यच नाहीये. असं असतो की 50-50 दोघांनी केलं ना तर बरोबर चालून जातं. 50-50 दोघांचे नसेल तर मग त्याच्यामध्ये थोडे भांडणं होतात. मग ते पटकन आलेलं प्रेम आहे ना मॅजिक सारखं, मग ते असं वाटतं की कशाला आलेलं आहे प्रेम, असंही होत. तुमची भांडणं होतात? हो, भांडणं होतात. आणि म्हणजे ते प्रेम आहे. प्रेम आहे. म्हणजे प्रेम तुम्ही कशाने तुम्ही व्यक्त करताय किंवा तुमचे पार्टनर जे आहेत ते व्यक्त करतात? आता भांडणं केले, संध्याकाळी फोन केले की हा बेटा कुठे आहेस, विसरले का भांडणं झालेले. त्यावेळेस पण जरा हे वाटतं की चला विसरले तर आपण पण विसरून जायचं. अच्छा, बेटावरून मला आठवलं की काय काय नावाने बोलत होतो लोक. सोनू, बाबू, बेटा, जान. हा, मी नेपाळी आहे. आमच्या नेपाळमध्ये असे प्रेम म्हणजे म्हटलं की माया मीन्स प्रेम, प्रेम मीन्स माया. माया म्हणजे मो तिमलाई कति माया गर्छु, तिमी मलाई कति माया गर्छौ, ते 2% हुन्छ. हे काय म्हणाला तुम्ही, मला असं सांगा. तुम्ही खूप छान मराठी बोलताय. हा, तुम्ही नेपाळी आहात पण खूप सुंदर मराठीत बोलताय तुम्ही. काय बोललात तुम्ही आता हे नेपाळीमध्ये? माया मीन्स 2%. माया मीन्स 2%. दोन म्हणजे दोन माणसाच्या बद्दल माया प्रेम होतो ना, ते त्याबद्दल मी सांगते. माया मीन्स दोन्ही साईडीने व्हायला पाहिजे. ते माया म्हणजे मो तिमले किती प्यार करछु, वावटी पण आवडूच आहे की तिमी मला किती प्यार करछो. अच्छा, आय लव्ह यू कसं म्हणतात नेपाळीमध्ये? मी तिमले माया करछु. मी तिमले माया करछु. मी तिमले माया करचू. मी तुमलाई माया करछु. तुमलाई मी तुमले माया करचू. ओके. मुंबई समाचार हजूर लाईक और सबस्क्राईब कर दीजिए. थँक्यू. मुंबई समाचार मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. याच नोटवर आपण इथेच थांबूयात.
तुम्हाला हा एपिसोड, हा व्हिडिओ संपूर्ण कसा वाटला आणि प्रेमाबद्दलच्या तुमच्या व्याख्या काय आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.